चला येतो आवाज येतो आता. सिग्निफिकन्स ऑफ हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझेनबर्ग काल काय पाहिलं होतं आपण? हायझेनबर्ग. ओके, तर कालचा पाठ पण सांगतो बघा इकडे आधी. सिग्निफिकन्स याच्यामध्येच आहे तो हायझेनबर्ग. आपण काल काय पाहिलं होतं? हायझेनबर्ग. ओके, इट इज कॉल्ड एज हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझेनबर्गचा कोणता प्रिन्सिपल असतो? अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल असते बॉल दोन असतात, प्रिन्सिपल पण असते प्रिन्सिपल. तर हायड्रोजन अनसर्टेनिटी प्रिन्सिपल हायझेनबर्ग यांचा काल आपण पाहिला होता. तर काल काय पाहिलं होतं आपण? असं डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही इज लेस दॅन ग्रेटर दॅन और इक्वल टू काय असतो? एच अपॉन 4 पाय. राईट, ग्रेटर दॅन और इक्वल टू किती असतो? एच अपॉन 4 पाय. आता येतो आवाज येतो ना आता? राईट, येतो? हां, राईट, यस. आता पहा, तर सिग्निफिकन्स सर्व आहे यांचे. सिग्निफिकन्स म्हणजे महत्व. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचा सिग्निफिकन्स काय? तर हायझेनबर्ग यांनी आले रूल आउटच केले. काय? बोर यांनी काय सांगितलं होतं ते? तर बोर यांनी सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन मूव्ह होतो इन डेफिनेट ऑर्बिट मध्ये. है ना? काल आपण याच्या आधी आपण बोरच्या मॉडेलमध्ये पाहिलं, इलेक्ट्रॉन फिरतो, मूव्ह होतो. कशाच्या मध्ये? ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो इलेक्ट्रॉन. तर दॅट बोरचा कन्सेप्ट, बोर यांनी जो सांगितला होता कन्सेप्ट की पाथ, इलेक्ट्रॉनचा एक पाथ असतो ऑर्बिट, तर दॅट कॉन्सेप्ट वॉज रूल्ड आउट बाय द हायझेनबर्ग अनसर्टेनिटी. सो हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलने काय केलं? रूल्स आउट द डेफिनाइट पाथ. इलेक्ट्रॉनचा पाथ कसा असतो म्हणतो होतो आपण? डेफिनाइट पाथ. एक फिक्स पाथ असतो. ऑर्बिट म्हणजे फिक्स पाथ ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो. है ना? त्या पाथ मध्ये कोण फिरत असतो? इलेक्ट्रॉन फिरत असतो. सो रूल आउट द डेफिनाइट पाथ और ट्रॅजेक्टरी इज आल्सो कॉल्ड एज ट्रॅजेक्टरी. सो व्हॉट इज ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? तर ट्रॅजेक्टरी म्हणजे वेडावाकडा पाथ. म्हणजे इलेक्ट्रॉन असा विशिष्ट असा या पाथ मध्ये फिरू शकतो, करेक्ट? किंवा इलेक्ट्रॉन ट्रॅजेक्टरी पाथ मध्ये. ट्रॅजेक्टरी पाथ मीन्स इन दिस वे. तर असा पण पाथ असेल वेव्हच्या स्वरूपात. तर दोन प्रकारचे पाथ आहेत. तर हे रूल आउट केलं. कोण केलं? हायझेनबर्ग यांनी. हायझेनबर्गचे सिग्निफिकन्स आहे लक्षात आलं. तर पहिला पॉइंट कळाला सर्वांना? काय पहिला पॉइंट? डेफिनाइट पाथ आणि ट्रॅजेक्टरी पाथ. ओके, कळाले? इथपर्यंत समजायले का आता? समजायले? हो. तर आता पहा, काय म्हणालो मी? हायझेनबर्ग अनसर्टेनिटी रूल्स आउट द डेफिनाइट पाथ और द ट्रॅजेक्टरी पाथ इन विच द इलेक्ट्रॉन और सब ॲटॉमिक पार्टिकल मूव्ह. ज्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा काय सब ॲटॉमिक पार्टिकल मूव्ह होतात. सो दिस वॉज रूल्ड आउट बाय हायझेनबर्ग. हायझेनबर्ग यांनी रूल आउट केले. तर ट्रॅजेक्टरी पाथ जी आहे तर ते कसा डिटरमाइन करतात? So this trajectory path is determined by determined by at a particular instant ला. determined कुठे? एखाद्या पर्टिक्युलर मोमेंट ला, एखाद्या विशिष्ट अशा मोमेंटला ट्रॅजेक्टरी पाथ आहे जी आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. तर एखाद्या विशिष्ट मोमेंटला, क्षणाला, मोमेंट म्हणजे काय? क्षण किंवा इन्स्टंट. त्या विशिष्ट क्षणाला आपल्याला तो ट्रॅजेक्टरी पाथ काढता येतो. म्हणजे कसं की इफ वी नो द पोझिशन, आपल्याला सध्या काय माहित आहे? पोझिशन माहित आहे. इफ वी नो द पोझिशन ऑफ और लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, इलेक्ट्रॉन और एनी ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ कोणाची? एखाद्या ऑब्जेक्टची. लक्षात, थोडंसं हार्ड आहे. इफ वी नो द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन माहित आहे आणि आपल्याला त्याची व्हेलॉसिटी पण माहित आहे. and also we know the velocity and त्याच्यावर जे फोर्स ऍक्ट होतात and फोर्स याच्यावर काय होतात? ऍक्ट होतात. if we know the position of object and velocity and the force which are acting on it, तर आपण यावरून काय करू शकतो?
की वी कॅन डिटरमाइन द पोझिशन, यावरून आपण त्याची पोझिशन डिटरमाइन करू शकतो. वी कॅन डिटरमाइन द पोझिशन और व्हॉट वुड बी इट्स पोझिशन आफ्टर सम टाइम. त्याची पोझिशन आपल्याला थोड्या वेळाने तो कुठे राहणार. समजा हा इथं आहे, ही आपली पोझिशन माहित आहे ऑब्जेक्टची. हा ऑब्जेक्ट थोड्या वेळाने त्याची व्हेलॉसिटी माहित असेल आपल्याला, तर तो थोड्या वेळाने कुठे जाणार हे आपल्याला सांगता येईल. तर याला म्हणतात ट्रॅजेक्टरी पाथ. दिस कॉल्ड एज व्हॉट? ट्रॅजेक्टरी पाथ. In this we know the position of the object. This is the object and of this object we are knowing the position and its velocity. आपल्याला लोकेशन किंवा पोझिशन माहित आहे त्याची, आणि त्याचीच आपल्याला काय माहित आहे, व्हेलॉसिटी पण माहित आहे, किती स्पीडने चालला आणि त्याच्यावर कोणते फोर्स ऍक्ट करायले. ठीक आहे, हे पण माहित असलं आपल्याला, तर आपण त्याची पोझिशन थोड्या वेळानंतर, समजा ही पोझिशन ए आहे, तर आपल्याला कुठे ते येणार थोड्या वेळाने ते सांगता येईल. हे ट्रॅजेक्टरी याला म्हणतात. काय म्हणतात त्याला? ट्रॅजेक्टरी पाथ. कळालं इथपर्यंत? कळालं हे समजायले? आवाज येतो आता? येतो आवाज येतो का आता? हा, यस, ओके. हा, तर आता पहा, ट्रॅजेक्टरी पाथ जर पार्टिकल मोठा असला तर ट्रॅजेक्टरी पाथ आपल्याला काढता येतो. इफ द ऑब्जेक्ट इज मास, ऑब्जेक्टला मास असला तर. आपण काल काय म्हटलो होतो बघा, इथं काय म्हणालो मी, इफ वी नो ट्रॅजेक्टरी पाथला आपल्याला काय माहित असलं पाहिजे, इफ वी नो पोझिशन. आपल्याला काय माहित असलं पाहिजे, पोझिशन माहित असलं पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, त्याची पुढची पोझिशन सांगू शकतो. पहिली पोझिशन कोणती आहे का? पहिली पोझिशन कुठे आहे? ऑब्जेक्ट ए ला आहे, है ना. ऑब्जेक्ट कुठे आहे? पहिली पोझिशन ए ला आहे. नंतर कुठे जाणार आहे इलेक्ट्रॉन? ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे? ए टू. ऑब्जेक्ट इज गोइंग फ्रॉम ए टू बी, राईट. ओके, हे पोझिशन आपल्याला बी पोझिशन सांगता येते आपल्याला, जर आपल्याला कोणती पोझिशन माहित असली तर, ए माहित असली तर. पण इलेक्ट्रॉनची पोझिशन माहित असते का? इलेक्ट्रॉनची पोझिशन माहित असते का? काल म्हटलं होतं मी, इलेक्ट्रॉनची पोझिशन नो. हा, व्हेरी गुड. इलेक्ट्रॉनची पोझिशन अँड मोमेंटम आपल्याला अनसर्टेनिटी प्रिन्सिपलने म्हटला होता काल बघा. अनसर्टेनिटी हायझेनबर्गने काय म्हटलं होता? इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन. हायझेनबर्गचा प्रिन्सिपल पाठ आहे, काल म्हटलं होतं बघा. काय असतो हायझेनबर्गचा प्रिन्सिपल? इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन द एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम. तर इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट पोझिशन अँड एक्झॅक्ट मोमेंटम आपल्याला माहित नसते. इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट पोझिशन अँड व्हॉट मोमेंटम, हे काल म्हटलं होतं. इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन किंवा मोमेंटम आपल्याला माहित नसते. हे कोण सांगितलं होतं? हायझेनबर्ग यांनी सांगितलं होतं. इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन और एक्झॅक्ट मोमेंटम cannot know or cannot be determined. हे हायझेनबर्गचा प्रिन्सिपल आहे. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन मीन्स कॅनॉट बी डिटरमाइंड. मग इलेक्ट्रॉनची पोझिशनच माहित नाही आपल्याला, तर हे ट्रॅजेक्टरीचा पाथचा जो कन्सेप्ट आहे, तर इलेक्ट्रॉनला हा पाथ आपण लावू शकतो का? इट इज नॉट अप्लाइड फॉर इलेक्ट्रॉन. दिस ट्रॅजेक्टरी पाथ इज नॉट अप्लाइड फॉर व्हॉट? इलेक्ट्रॉन. त्यानंतर सिग्निफिकन्स कसा करायचा, म्हणजे इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी करायची? इलेक्ट्रॉनची पोझिशनच माहित नाही आपल्याला, तर इलेक्ट्रॉनची पोझिशन काढण्यासाठी काय करावा, असा पॉइंट आहे पुढे. इलेक्ट्रॉनची पोझिशन माहित करण्यासाठी हायझेनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचा सिग्निफिकन्स आहे. ओके, फॉर कशासाठी आहे? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट साठी आहे. हायझेनबर्गचा अनसर्टेनिटी कोणासाठी आहे? फॉर मायक्रोस्कोपिक मोशन ऑफ द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. मोशन ऑफ कोणाच्या? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. आता बघा, मायक्रोस्कोपिक मध्ये कोण येतो? इलेक्ट्रॉन येतो. तर इलेक्ट्रॉन साठी हायझेनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल अप्लाइड आहे, उपयुक्त आहे. ओके, मोशन ऑफ कोणाचे? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. सो फॉर द मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट वी कॅन अप्लाय हायझेनबर्ग. कोणाचा वापरू शकतो आपण? हायझेनबर्गचा कन्सेप्ट वापरू शकतो. पण काही ऑब्जेक्ट असे आहेत, देयर आर सम ऑब्जेक्ट हॅविंग द मास, ज्यांचा मास आहे इन मिलीग्रॅम्स.
ज्यांचा मास आहे ही मिलीग्रॅम मध्ये काय असतो 10 to the power of -6 किलोग्राम. If the object having the mass in milligram, that means the mass is 10 to the power of -6 किलोग्राम. तर अशा ऑब्जेक्टचा आपल्याला डेल्टा x और डेल्टा v into डेल्टा x, डेल्टा x into डेल्टा v किंवा डेल्टा v into डेल्टा x याचं काढायचं असेल आपल्याला. ठीक आहे, बघा लक्षात. मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक साठी हायझेनबर्ग आहे उपयुक्त. सिग्निफिकंट, दिस इज सिग्निफिकंट चालू आहे बघा. तर हायझेनबर्गचा सिग्निफिकन्स कोणासाठी आपण अप्लाय करू शकतो? फॉर मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट साठी. जर ऑब्जेक्ट काय असले ज्यांचा मास, असे ऑब्जेक्ट आहेत ज्यांचा मास इन कशामध्ये आहे मिलीग्राम मध्ये आहे. मास मिलीग्राम म्हणजे किती असतो 10 to the power of -6 काय असतो किलोग्राम. तर असे पण ऑब्जेक्ट आहे ज्यांचा मास 10 to the power of -6 किलोग्राम आहे. तर यांचा dv into dx, तर आपण त्याच फॉर्म्युलाने काढला होता. कसा आहे फॉर्म्युला याचा? dv into dx is equal to what? dv into dx is equal to h upon 4 pi into m. हा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्ही? आहे लक्षात हा फॉर्म्युला dv into dx फॉर्म्युला आहे का लक्षात? dv into dx is equal to h upon 4p, h upon what? pi, h upon pi into m. m म्हणजे काय? मास आहे त्याचा. तर हा आपण आता हायझेनबर्गचा हा फॉर्म्युला आपण अशा ऑब्जेक्टला अप्लाय करायलो ज्याचा मास कसा आहे मिलीग्राम मध्ये आहे. तर याची आपण पोझिशन काढू याच्यावर. ठीक आहे. सो आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू dv into dx इज इक्वल टू h ची किंमत किती असते? h ची किंमत माहिती तुम्हाला किती असतो? 6.626 into 10 to the power of -34 असतो. ठीक आहे, 10 to the power of -34. ओके, डिवाइड बाय 4 into पाई ची किंमत किती असते? 3.14 into m. मास किती यायचं आपल्याला आता? 10 to the power of -6 किलोग्राम. 10 to the power of किती आहे? -6 किलोग्राम. तर ही व्हॅल्यू जी येते आता कशासाठी? ज्यांचा अशी ऑब्जेक्ट साठी ज्यांचा मास किती आहे किलोग्राम मध्ये आहे, म्हणजे मोठे ऑब्जेक्ट मॅक्रोस्कोपिक. इलेक्ट्रॉन कसा असतो मात्र मायक्रोस्कोपिक. हायझेनबर्ग मायक्रोस्कोप साठी सिग्निफिकंट आहे, पण कोणासाठी सिग्निफिकंट नाही हायझेनबर्ग? मॅक्रोस्कोप. मॅक्रोस्कोप म्हणजे कोणता? की ज्यांचा मास किती आहे आपण 10 to the power of -6 किलोग्राम वाला मास असलेला ऑब्जेक्ट. सो to this object, if we calculate this value of Heisenberg, that is dv into dx, so after calculating this value we will get the result, that is answer -10 to the power of -28. Okay, what is the answer? That is 10 to the power of -28 इतका आन्सर येतो. आणि हे युनिट येते इन मीटर स्क्वेअर पर सेकंद. त्याच्यामध्ये ते मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता बोला ही व्हॅल्यू कशी आहे? दिस व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू ही dx dv into dx, dv into dx, this value is greater आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे. व्हॅल्यू कशी झाली? व्हॅल्यू स्मॉलर झाली. जितकी मायनस संख्या मोठी असते ती काय असते? स्मॉलर. दिस व्हॅल्यू इज स्मॉलर. मोठा ऑब्जेक्ट असेल तर ही व्हॅल्यू कशी येते? स्मॉलर येते. ठीक आहे, म्हणजे याची अनसर्टेनिटी आपल्याला मग काढता येते का? व्हॅल्यू कशी आहे? खूप स्मॉलर आहे व्हॅल्यू, मग त्यामुळे अनसर्टेनिटी काढता येते का? अनसर्टेनिटी इन पोझिशन और अनसर्टेनिटी इन पोझिशन और व्हाट? दिस इज पोझिशन and this is velocity. So uncertainty in position or velocity, this uncertainty cannot be determined. यांची अनसर्टेनिटी आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. समजायले काय? समजायले? समजायले का? हो, हा, लक्ष द्या. समजते. थोडंसं अवघड आहे आणि सोपा पण आहे. लक्ष दिल्यावर सोपा आहे. आता मग आपण काय करू? आता इलेक्ट्रॉनची अनसर्टेनिटी काढू. बघा तुमच्या समोर आहे दोन्ही सिग्निफिकंट. म्हणजे कोणाला सिग्निफिकंट आहे? हायझेनबर्ग प्रिन्सिपल हे चालू आहे. हायझेनबर्ग प्रिन्सिपल कोणाला सिग्निफिकंट आहे, महत्त्वपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे? तर याला अर्थपूर्ण आहे का? मोठ्या ऑब्जेक्टला नाही. का नाही? कारण याची किंमत किती येते मोठ्या ऑब्जेक्टची? dv into dx किती आली होती? 10 to the power of -28 मीटर स्क्वेअर पर सेकंड एवढी व्हॅल्यू येते. ही कशी आहे व्हॅल्यू?
खूप स्मॉलर, ही व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉलर आहे. व्हेरी स्मॉलर असल्यामुळे याचा dv इंटू dx काढता येतो आपल्याला. कॅनॉट बी dv इंटू dx कॅनॉट बी डिटरमाइंड. नाव इलेक्ट्रॉन साठी पाहू आपण. हायझेनबर्ग प्रिन्सिपल कोणासाठी पाहू? इलेक्ट्रॉन साठी. If we calculate or determine the dv into dx value for electron, this dv into dx, that is the uncertainty. dv into dx काय आहे? dv into dx काय आहे? Uncertainty in x म्हणजे काय? x म्हणजे काय? Uncertainty in x म्हणजे काय? x म्हणजे काय? Uncertainty in x म्हणजे अनसर्टेनिटी इन कशात असते? x म्हणजे काल बोललो होतो तुम्हाला. x म्हणजे काय असते? पटकन सांगा. x म्हणजे नाही माहित कोणालाच. x म्हणजे पोझिशन असते विरुद्ध. x म्हणजे कशात असते? पोझिशन. v म्हणजे व्हेलॉसिटी. ते जर सांगता येते कोणाला. तर हे अनसर्टेनिटी इन पोझिशन अँड व्हेलॉसिटी. अनसर्टेनिटी इन व्हॉट? पोझिशन, that is called as location or velocity. Okay, both and or. So dv and dx, this is the uncertainty in position and velocity of आपण कोणाची काढत होता? इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉनची. आताच आपण काढला कोणाचं? या किलोग्राम मध्ये असलेल्या म्हणजे मिलीग्राम मध्ये असलेल्या ऑब्जेक्टची आपण ही काढली मिलीग्राम. तर याला हायझेनबर्ग प्रिन्सिपल सिग्निफिकंट होता का? नो सिग्निफिकंट. इट इज नॉट सिग्निफिकंट और नो सिग्निफिकंट. याला हायझेनबर्ग प्रिन्सिपल सिग्निफिकंट नव्हता. ठीक आहे. वरचं समजलं आता. आता खालचं बघा. आता आपण dv into dx काढू. अनसर्टेनिटी इन पोझिशन फॉर कोणासाठी काढू? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला कसा काढला होता आपण? आता dv into dx हे कसं काढलं होतं आपण? हे माहिती आहे, आता काढलं होतं बघा. dv into dx is equal to कसा काढला होता आपण? h/4 pi into मास. मग याची व्हॅल्यू पुट अप करा. याची व्हॅल्यू काय असते? 6.626. ओके. इनटू काय असतो? 10 to the power of -34 डिवाइड बाय 4 पाय. 4 ला 4 पाय किती असते? 3.14 इनटू m मास. मास इलेक्ट्रॉनचा मास किती असतो माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रॉनचा मास पाहिलं होतं आपण 1.911 इनटू 10 to the power of -31 है ना. इलेक्ट्रॉनचा मास किती असतो? 9 पॉइंट असतो. सॉरी, इलेक्ट्रॉनचा मास 9.11. सो 9.11 into 10 to the power of -31 एवढा इलेक्ट्रॉनचा मास असतो. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यावर इट कम्स, that is the 10 to the power of, it comes this value, that is 10 to the power of हे -28 आला. तर ही व्हॅल्यू खूप कमी येते. 10 to the power of किती आहे? -4. this value comes 10 to the power of -4. -4 म्हणजे मोठी आहे. 10 to the power of -28 म्हणजे कशी आहे? छोटी आहे. ही व्हॅल्यू कशी आहे? 10 to the power of -28 is the small value. This value is the larger value. 10 to the power of -4 is the larger value. So it is, the unit is again same, meter square per second. तर आता मला बोला ही अनसर्टेनिटी, ही व्हॅल्यू बघा. ही व्हॅल्यू कोणाची आली? dv into dx. dv into what? dx. तर दोन्ही बघा. हे पण आहे तुमच्या पुढे आता dv into dx आणि हे पण आहे. ही व्हॅल्यू कशी आली? स्मॉलर. बट ही व्हॅल्यू कशी आली? आता ग्रेटर आली. व्हॅल्यू स्मॉलर आल्यामुळे इथे कसा होता? आन्सर हायझेनबर्गचा प्रिन्सिपल इथे कसा आहे? नो सिग्निफिकंट. पण इथे कसा असेल? सिग्निफिकंट आहे. इलेक्ट्रॉनला कसा आहे? सिग्निफिकंट आहे. काय? तर याच्यावर आपण याची व्हेलॉसिटी काढू शकतो. याची व्हेलॉसिटी कसं काढू शकतो आपण? याची व्हेलॉसिटी काढण्यासाठी dv into dx. मग आपण dv is equal to या व्हॅल्यू मध्ये dx ची व्हॅल्यू टाकू शकतो. ठीक आहे. dx ची व्हॅल्यू या व्हॅल्यू मध्ये dx ची व्हॅल्यू टाकली आपण, तर यावरून आपल्याला dv ची व्हॅल्यू काढता येईल. ओके. हे जे किती आलं? 10 to the power of -4. हे मल्टिप्लिकेशन ला आहे. याच्यावरून त्याला डिव्हिजन मध्ये केलं आपण. यावरून आपल्याला डेल्टा v ची किंमत काढता येते. मग ही डेल्टा v ची व्हॅल्यू आपल्याला दोन्ही काढता येतात याच्यावरून. काय दोन्ही काढता येतात? पोझिशन. पहिलं काय काढलो आपण? पोझिशन अँड व्हेलॉसिटी.
राईट, समजायले बघा. इलेक्ट्रॉनचे आपल्याला दोन्ही काढता येऊ शकतात. काय व काय? पोझिशन व काय? व्हेलॉसिटी. व्हेरी गुड, पीव्ही. पोझिशन अँड व्हेलॉसिटी दोन्ही काढता येतात आपल्याला इलेक्ट्रॉनचे. कशावरून काढता येतात? सिग्निफिकन्स चालू आहे. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. काय म्हणायला? कोणता प्रिन्सिपल? हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि हे काय व्हेलॉसिटी दोन्ही काढता येतात. म्हणून हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल काय? सिग्निफिकंट आहे आणि इट इज कॉन्सिक्वेन्स आहे. याला काय? कॉन्सिक्वेन्स आहे. सिग्निफिकंट म्हणून काय ते, किंवा यालाच काय म्हणतात आपल्याला? कॉन्सिक्वेन्स पण म्हणता येते. इट इज सिग्निफिकंट, or it is consequence. ओके, रियल कॉन्सिक्वेन्स आहे. कसा कॉन्सिक्वेन्स आहे त्याचा? रियल कॉन्सिक्वेन्स खरं आहे. पण कोण खोटं आहे? कोणासाठी खरं आहे ते? इलेक्ट्रॉनसाठी खरं आहे. मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. मोशन ऑफ कोणते ऑब्जेक्ट? मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. फक्त मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट पण महत्वाचा आहे. मोशन ऑफ व्हॉट? Microscopic object. So motion of microscopic object, for this only we can apply the Heisenberg's uncertainty principle. तर यावरून फायनली आपल्याला असं सांगता येते मग काय, की हायझेनबर्ग अनसर्टेनिटीने काय केलं? रूलच आउट केले. रूल आउट म्हणजे ते रूल नाही मानले. कोणते रूल? जे बोरने सांगितलं होतं, आता आलेले सांगितलं तुम्हाला. डेफिनेट पाथ असतो म्हणतो आपण. हा डेफिनेट पाथ कोणाच्या भोवती असतो? इलेक्ट्रॉनचा एक पाथ कसा असतो? एक फिक्स पाथ असतो, डेफिनेट पाथ असतो. ही संकल्पनाच रूल आउट केली. कोण? हायझेनबर्ग. काय पाथ फिक्स काय नसते म्हणजे त्याची पोझिशन पण माहित नसते, आणि इलेक्ट्रॉनची पोझिशन पण माहित नसते, आणि व्हेलॉसिटी पण माहित नसते. इलेक्ट्रॉनची पोझिशन पण माहित नसते, व तसेच इलेक्ट्रॉनची no position and what? No velocity. You cannot determine the position or velocity of the electron. So this was the consequence and or the significance of Heisenberg uncertainty principle. चा significance होता. यावरून त्यांनी लास्टला काय म्हटलं, की इलेक्ट्रॉनची पोझिशन किंवा व्हेलॉसिटी हे परत तेच वाटणार तुम्हाला, पण खूप फरक आहे. परत जरी असलं तरी फरक आहे बघा. कसं? पोझिशन अँड व्हेलॉसिटी. इलेक्ट्रॉनची पोझिशन व व्हेलॉसिटी प्रेसाइजली सांगता येत नाही. प्रेसाइजली म्हणजे करेक्टली. तर प्रेसाइजली सांगता येतो का पोझिशन व व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची? प्रेसाइजली सांगता येते का? नाही सांगता येते. मग कसं सांगता येते? प्रोबॅबिलिटी सांगता येते त्याची. वी कॅन डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी ऑफ कोणाच्या? पोझिशनची व व्हेलॉसिटीची ऑफ कोणाच्या? इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी सांगता येते. हा शब्द लक्षात ठेवा. हे म्हणजेच आता ऑर्बिटल, यालाच ऑर्बिटल म्हणतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर प्रोबॅबिलिटी सांगता येते आपल्याला. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता. राईट. इलेक्ट्रॉनची आपल्याला काय सांगता येते? शक्यता सांगता येते. कुठं आहे ते? त्याची पोझिशनची आणि कोणाची? इलेक्ट्रॉनच्या पोझिशनची व कशाची? व्हेलॉसिटी. इलेक्ट्रॉनच्या पोझिशनची व व्हेलॉसिटीची आपल्याला शक्यता सांगता येते कुठं असेल. कारण हायझेनबर्गने काय म्हटलं, की अनसर्टेन आहे म्हटलं. तुम्हाला पोझिशन मी काल सांगितलं होतं, मी आहे लक्षात. पोझिशन मी सांगता येत नाही म्हटलं होतं, आणि काय सांगता येत नाही? व्हेलॉसिटी पण. एखादा ऑब्जेक्ट आहे, मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, असं मूव्ह व्हायला, तर त्या मुव्हिंग ऑब्जेक्टची आपल्याला पोझिशन सांगता येते का? किंवा त्या ऑब्जेक्टची आपल्याला व्हेलॉसिटी सांगता येते का? दोन्ही एकाच वेळी. पोझिशन आणि मोमेंटम काल बोललो होतो तुम्हाला. पोझिशन आहे आणि काय? मोमेंटम आहे. तर ते दोन्ही एकाच वेळी सांगता येतो का आपल्याला? काय सांगता येतं? नो. पोझिशन अँड मोमेंटम कॅनॉट बी डिटरमाइंड. म्हणजे मग काय सांगता येते मग त्याची? पोझिशन अँड व्हेलॉसिटी सांगता येत नाही प्रेसाइजली. तर कसं सांगता येते मग त्याची? प्रोबॅबिलिटी सांगता येते. काय सांगता येते त्याची? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते? शक्यता. कळालं? आता कळालं? समजायले का? सिग्निफिकन्स कळालं का? हायझेनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचा सिग्निफिकन्स कळाला का? हो. उगाच समजलं आता? सिरियस घ्या, गांभीर्य घ्या. कारण हा कॉन्सेप्ट
फिजिक्स मध्ये आहे, डिटेल मध्ये आहे, अजून MSc फिजिक्सला आहे, MSc ला आहे, तुम्हाला टाकले 12वी. तर हे थोडंसं आहे, थोडंसं न समजण्यासारखं आहे, पण मी सांगितलं तसं खूप सोप्या भाषेत सांगितलं, मी समजलं असेल सर्वांना. समजलं ना? काय डाऊट आहे का कोणाला? मी सांगितलं तेवढंच, त्याच्या पलीकडे काहीच नाही तुमच्या अभ्यासक्रमाला. हा, तेवढंच ध्यानात ठेवा बस, जशाला तसं. समजलं ना सर्वांना? काय नाही समजलं? आकाश नाही समजलं? काय काय हो, आकाश समजलं ना? हा, समजलं की नाही समजलं? हो बी म्हणायला, नो म्हणायला. हो, हा राईट, छान. तर आता पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनची सांगता येते आपल्याला. परत एकदा सांगतो, लास्टला फायनल. व्हेलॉसिटी सगळे कॅल्क्युलेट करून पाहिले आपण, सगळं व्हॅल्यू पुटअप केले सगळे इलेक्ट्रॉनच्या मासची येते सीबी मध्ये बेस्ट. पण ती व्हॅल्यू सगळी काढता जी येते ती व्हॅल्यू डिटरमाइन करता येते, जी काढता येत नाही ती काय समजायची नाही येत. जी व्हॅल्यू काढता नाही आली समजून घ्यायची, ती व्हॅल्यू डिटरमाइन करता येते. जी व्हॅल्यू काढता येते ती व्हॅल्यू काय असते, डिटरमाइन करता येते. इलेक्ट्रॉनची आपल्याला पोझिशन अँड व्हेलॉसिटी प्रिसाइजली काढता येत नाही, तर त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढता येते. इलेक्ट्रॉन कुठे असेल हे आपल्याला त्याची शक्यता सांगता येते, म्हणजे अनसर्टेनिटी असते. शक्यता कधी खरी असते का? अनसर्टेनिटी असते. खात्रीने सांगता येते का? शक्यता म्हणजे खात्री आहे का? नो खात्री. शक्यता म्हणजे लक असते, फक्त काय असते, लक. हे झालं सिग्निफिकन्स ऑफ हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. याला काय म्हणतात? हायझेनबर्ग यांचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचा सिग्निफिकन्स. मग आपण बोरचे कारण पाहू. व्हाय बोर्स मॉडेल अनसक्सेसफुल झाला. रिझन्स फॉर द फेल्युअर ऑफ बोर मॉडेल. रिझन्स फॉर द फेल्युअर ऑफ बोर्स मॉडेल. बोर्स मॉडेल यांचा मॉडेल का फेल झाला याची कारण कोणते आहेत, रिझन कोणते आहेत? तर बोर मॉडेल फेल होण्याच्या मागे कारण पहिलं असं आहे की बोर साहेब यांनी काय सांगितले, नील्स बोर, की इलेक्ट्रॉन एक डेफिनेट पाथ मध्ये फिरतो, डायरेक्ट म्हटले असते, आणि त्यांनी इलेक्ट्रॉनला चार्ज पार्टिकल समजले असं काय. तर यांनी पहिलं काय म्हटलं की इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, इलेक्ट्रॉन मूव्ह इन डेफिनेट पाथ. मला माहिती आहे पॉस्ट्युलेट, बोरचे पॉस्ट्युलेट म्हटलं तुम्हाला सुरुवातीला, पण पाहिलं होतं बोरचे पॉस्ट्युलेट. पहिला पॉस्ट्युलेट माहिती आहे तुम्हाला काय? इलेक्ट्रॉन मूव्ह इन डेफिनेट पाथ. इलेक्ट्रॉन कसा मूव्ह होतो म्हणतो तुम्ही? डेफिनेट पाथ. त्याला काय म्हणतो होतो आपण त्या डेफिनेट पाथला? ऑर्बिट, है ना? त्या डेफिनेट पाथला आपण काय म्हटलं होतं? ऑर्बिट. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह इन डेफिनेट पाथ. तर रिझन, कारण काय बोरच्या मॉडेल फेल होण्यामागचे कारण काय? बोर यांनी काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन मूव्ह इन डेफिनेट पाथ अँड he considered electron as a charged particle. Consider electron as charged particle. बोर हे सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला सर्वांना. बोर हे पण सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला. काय सांगितलं होतं हे पण, की इलेक्ट्रॉन एक चार्ज पार्टिकल असतं, म्हणजे त्याच्यावर चार्ज पार्टिकल म्हणजे त्याचे रेडिएशन निघतात, चार्ज पार्टिकल. हे बोरची कल्पना मागून आलेली आहे सगळी. कुठून? कोण होतं ते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा शोध लावलेला मॅक्स प्लांक्स. मॅक्स प्लांक्स पासून त्यांनी काय म्हटलं होतं की एखादा चार्ज बॉडी असेल तर तो मूव्ह असतो, एक्सेलरेशन मध्ये असतो, तर तो रेडिएशन इमिट करतो, हे आपण मागेच म्हटलं होतं ना. तर चार्जड पार्टिकल समजलं त्याला. त्यांनी काय सांगितलं? चार्जड पार्टिकल डेफिनेट पाथ असतो म्हटलं, ऑर्बिट, त्यालाच काय म्हणतो आपण? ऑर्बिट. आणि चार्जड पार्टिकल असतो. हे दोन पॉइंट महत्त्वाचे आहेत, हे बोरने सांगितले. पण बोर हे नाही सांगितलं की इलेक्ट्रॉनला वेव्ह कॅरेक्टर असतं. इलेक्ट्रॉन शो द वेव्ह लाइक प्रॉपर्टीज और वेव्ह कॅरेक्टर. Bohr could not explain the wave character of electron, and also what? Bohr failed to explain why Bohr is failed, and also Bohr cannot explain the what, which was the orbit. हे जे म्हणाले बघायलाच त्याने, जे डेफिनेट पाथ जे ऑर्बिट आहे ना,
तर बोर यांनी एक डेफिनाइट पाथला जे डेफिनाइट पाथ म्हटलं, बोर यांनी जे डेफिनाइट पाथ म्हटलं, बघा नीट लक्ष द्या परत. तर या डेफिनाइट पाथला डिफाइन केलं नाही. दिस डेफिनाइट पाथ कॅनॉट बी डिफाइन्ड. इलेक्ट्रॉनचा डेफिनाइट पाथ आहे, मग पाथ एक विशिष्ट आहे इलेक्ट्रॉनचा, मग त्यावरून त्यांनी पाथ आहे म्हटले असं डायरेक्ट डेफिनाइट पाथ आहे बघा, पण त्याला डिफाइन करता आलं नाही ते पाथ. का नाही आलं? तर त्यांनी इलेक्ट्रॉनची पोझिशन जर हे येथे डिफाइन, बघा जर हे ते डिफाइन कॅनॉट बी डिफाइन म्हणाले, परत ऐका लक्ष द्या, वाक्य थोडे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कॅनॉट बी डिफाइन म्हणजे हे डिफाइन करता येत नाही. तर बोर तर म्हणतं डेफिनेट पाथ आहे म्हटलं, बोरने काय म्हटलं, इलेक्ट्रॉनचा डेफिनेट पाथ आहे म्हटलं, पण डेफिनेट पाथ जे आहे त्यांना डिफाइन करता नाही आलं. का नाही आलं? कारण जेव्हा यांनी असं डेफिनेट पाथ असतो म्हटलं, डेफिनेट पाथ असतो तर इलेक्ट्रॉनला एक पोझिशन असते. If it is the definite path, then electron have position and momentum. इलेक्ट्रॉनला दोन्ही असते, काय, पोझिशन अँड मोमेंटम. बट हायझेनबर्ग यांनी काय म्हटले की, हायझेनबर्ग यांनी काय म्हटले की इम्पॉसिबल आहे दिस, अकॉर्डिंग टू हायझेनबर्ग प्रिन्सिपल. आठवतं तुम्हाला काय म्हटलं त्याने? इम्पॉसिबल म्हटलं आहे ना, बरोबर आहे का? इथपर्यंत कळालं मागचं? हायझेनबर्ग यांनी काय म्हटलंय? इम्पॉसिबल आहे म्हटलं. मग पाथ डिफाइन करता आलं का? cannot be defined a path, so it is impossible by what? Heisenberg's uncertainty principle. Okay, Heisenberg's uncertainty principle, it was impossible. समजलं का रे? समजलं पहिला पॉइंट? ओके, गेटिंग? ऑल ऑफ यू गेटिंग? हां, यस, ओके, गेटिंग. ओके, समजायले? सोपं आहे, समजलं? हां, यस, ओके. तर इलेक्ट्रॉनची काय व काय काढता येत नाही? हां, इलेक्ट्रॉनची पोझिशन अँड व्हॉट मोमेंटम कॅनॉट बी डिटरमाइन्ड. है ना, इलेक्ट्रॉनची पोझिशन व मोमेंटम मेजर करता येत नाही. इट इज इम्पॉसिबल बाय अकॉर्डिंग टू हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. कोणानुसार? हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी, हायझेनबर्ग्स व्ह्यू म्हणजे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. सो दॅट्स वाय बोर थेरी इज फेल. त्याच्यामुळे बोर थेरी काय झाली? फेल झाली. बोर थेरीचे फेल्युअर आहे. बोर मॉडेलचे फेल्युअरचे कारण आहे, त्यांनी काय करून बसले, डायरेक्ट चार्ज पार्टिकल समजून बसले इलेक्ट्रॉनला. त्यांनी वेव्ह कॅरेक्टर सांगितलं नाही, इलेक्ट्रॉनचा वेव्ह कॅरेक्टर सांगितलं नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की डेफिनाइट पाथ असतो, डेफिनाइट पाथ असतो तर ते पाथ त्यांना डिफाइन करता आलं. पाथ डिफाइन करता आला असता तर मग ते इलेक्ट्रॉनची पोझिशन व मोमेंटम सांगितले असते. पण इलेक्ट्रॉनची पोझिशन व मोमेंटम सांगता येत नाही. हे कोण म्हटलं? हायझेनबर्ग यांनी म्हटलं. हायझेनबर्ग यांच्या अनसर्टेनिटी प्रिन्सिपलनुसार हा काय ठरला? इम्पॉसिबल ठरला. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलनुसार इट इज इम्पॉसिबल अँड इट इज नॉट ट्रू. दिस फॅक्ट वॉज डिनाइड. म्हणजे हा सत्य जो होता तो काय ठरला? असत्य ठरला. आणि त्यामुळे बोर्स मॉडेल काय झाला? हा, त्यामुळे बोर्स मॉडेल काय ठरला? बोर्स मॉडेलचे फेल्युअर कारण आहेत बोर्स मॉडेलचे. ठीक आहे. त्यानंतर क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आले त्यानंतर नवीन, ते आपण उद्या पाहू. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल काय असतो? क्वांटम मेकॅनिकल मॉडेल म्हणून असतो. नवीन पॉइंट आहे ते. That is the quantum mechanics एक ब्रांच आहे, ओके, सायन्सची. तर क्वांटम मेकॅनिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ दॅट व्हॉट मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक. मी आता सांगितलं तुम्हाला, मोशन ऑफ कोणाची? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट जे असतात त्या मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टच्या मोशनचा जी ब्रँच अभ्यास करते त्याला काय म्हणायचं? क्वांटम मेकॅनिक्स. इट इज थेरॉटिकल सायन्स. ही सायन्स निवड थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकल नाही. ही सायन्स फक्त कल्पना केली, इमॅजिनेशन केला. ही निवड थेरी होती कोणती? क्वांटम मेकॅनिक्स. तर क्वांटम मेकॅनिक्स नुसार theoretical science deals with the study of microscopic motion of microscopic particles. आताच म्हटलं तुम्हाला, मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म जे पार्टिकल असतात मायक्रोस्कोपिक, राईट. तर त्या मायक्रो
मायक्रोस्कोपिक पार्टिकलची मोशन हे कोण सांगितलं? बाय quantum mechanical model. That model was called as quantum mechanical model. We will see on tomorrow that model. Okay, we'll stop here today. समजा इथपर्यंत समजलं का? येस, ओके. हां, तर हे वाचा थोडं अजून आज हायझेनबर्गचा वाचा. ओके, हायझेनबर्ग कन्सेप्ट